वाटलेल्या प्रेमामुळेच मला कधी करता आलं. मी आयुष्यात कधी कागद घेत नाही. बघितलं, हे आईच पाहुणे असतं हो, हृदय एवढं दिलं हो. हे अम्यान, हे तुमान, हे तुम्ही, हे छत्रपती, हे संभाजी, हे जिजाऊ, हे आमचे घटना शिल्पकार, असे प्रत्येक आपल्याला माहिती आहे. त्यांचा सत्कार करा, कारण हिंदुस्थान कशामुळे जगायला मिळतो. एवढं मोठं सुंदर विश्व करताना आपण बघितलं गौतम बुद्धांनी काय करून ठेवलं हो. अनेक अनेक असे पराक्रम या भारतीवर येणारा महिला दिन 8 तारखेला आपण बघणार आहोत. आणि त्या महिला दिनामध्ये दोनच मी नाव घेईल, एक तर जिजाऊ पुत्रांचं, जिजाऊचं, आणि आमच्या आंबेडकरांच्या आईचं. कारण हे दोन जण नसते ना, तर भारतामध्ये घटना आणि भारतातलं मोगल साम्राज्य नष्ट होताना बघायला मिळतं. महाराष्ट्राने देशाला काय दिलं लोक विचारतात. अरे महाराष्ट्र नसताना त्या अनेक राज्याला पोटं भरताना मारामारी करता आली असती. आज बोईसर बघा ना, अनेक हिंदुस्थानी लोक आमच्याकडे कशामुळे, तर महाराष्ट्र घडला, महाराष्ट्र दरवळला म्हणून लोक आमच्याकडे बघायला मिळतात. पण ते आमचे नेते कोण मंडळी कधी मांडतच नाही. अरे भिन्नाच मांडला, कशाला मतासाठी घाबरतात हो. ज्या छत्रपती तुम्हाला शिवराय दिलं, ज्या तुम्हाला आंबेडकरांनी घटना लिहून संपूर्ण जगापुढे चांगलं निर्णय ठेवलं, अशा तुम्हाला घटना बघायला मिळतात. पण हल्ली काय झालं, मॉडर्न स्टाईल झालं हो. प्रत्येक जण बघायला रेडीमेड शर्ट घालायचं आणि नेतो बनायचं. गरजच नाहीये. माझ्या मागे देखील अनेक पक्षांनी मला पद द्यायचं काम केलं, पण मी पद घेऊन बसतो, माझं हे काम मला करता येणार नाही. बांधिलकी निर्माण होईल. फक्त मी माझ्या महाराष्ट्राचा आणि मी मराठा हे लक्षात ठेवा आणि तुम्ही जगा. आयुष्य जगू शकतात. हे प्रत्येकाने शिकायला पाहिजे. आणि आज खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघाल तर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण काय नामांकन केलं गेलं. आणि संभाजी राजाप्रमाणे इथे हिरवगार मैदान तुम्हाला बघायला मिळते. आणि हिरवं जे सर्व आहेत ना, हे माझे मावळे आहेत. सर्व ज्या मावळ्यांनी यांनी हिंदुस्थानाला जिंकून दिलंय. काय जबरदस्त आम्ही शिवजयंतीला अफजल खान सोबत काय कार्यक्रम केला. अक्षरशः मोबाईलचे चित्रीकरण करतात, ते मोबाईल आपण बघितलं ना, तुम्हाला बघायला मिळतात. पहिला चेंडू ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा जबरदस्त गोलंदाजी पडल्यानंतर सरळ निघून जातोय. आज नव्या खेळाडूला चान्स मिळाला. निलेश फायटर संघाचं भाग्य बघा, अनेक नवे नवे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. दोनच खेळाडू फक्त जुने आहेत, तो म्हणजे मनोज, आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो किरण यादव, आणि एका साईडला विचार केला तुम्हाला मिलिंद धोडी हा बघायला मिळतो. हे तीनच खेळाडू जुने आहेत, बाकी सर्व नौके खेळाडू बघायला मिळतात. खऱ्या अर्थानं भाग्य त्यांचं आहे. संदीप धोडी वाट पाणी काय जबरदस्त बॅटिंग केलंय. पुन्हा सुंदर गोलंदाजी, ऑफ साईड डॉट स्टंप, जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. नो बॉल डिक्लेअर केला इकडे, स्टेप आउट. निश्चित स्टेप आउट झाला. नो बॉल डिक्लेअर केला, पंचाचा नो बॉलचा आवाज आला. फ्री हिट साईड बघा कशा पद्धतीने बघायला मिळतोय. संदीप धोडी हा इंटरनॅशनल कलाकार आहे. आता युद्धामुळे थांबला नाही. आता तुम्हाला लंडनमध्ये गरबासाठी ड्रम वाजवताना 4 दिवसाची ऑर्डर द्यायला होती. रिअल फॅक्ट आहे, सांगतो तुम्हाला. ओमान, दुबई, कुवेत असे अनेक ठिकाणी जाताना तुम्हाला बघायला मिळालाय. फ्री हिटचा चेंडू, चान्स काही बघायला मिळाला नाहीये. फ्री हिटचा होतो, त्यांनी जाणून सोडून दिलाय. फ्री हिट चेंडू होतं, इथे विकेट नव्हती. इथे फक्त रनआउटचे चेंडू बघायला मिळतो. फलकात धावसंख्या लागली ती 2. जबरदस्त मॅच आपण इथे बघत आहात. काय चक्क सूर्यप्रकाश, हिरवगार असं मैदान, वसंत ऋतू ही राहुल, झाडाची पालवी हिरवी हिरवी तुम्हाला बघायला मिळते. 12वी 10वीच्या परीक्षा झाली, एप्रिलमध्ये मुलांची परीक्षा येईल, मग सुट्ट्या लागतील. मग मामाच्या गावाला, कुठे कुठे मामाचं गाव म्हणजे कुकडा पिकडा नाही हा. हे प्रॉपर आपलं आईचं भाऊ मामाचं गाव. तिकडे लोक पाहुणे मंडळी जातात. अनेक ठिकाणी भाषाची सेवा करतात. तुम्हाला मामाचं सुगड जेवण बघायला मिळते. काय वारा वेगाने सुटलाय बघा. नवोदित खेळाडूंना आज बाकी सुवर्ण संधी निर्माण झाला एका मोठ्या प्रीमियर लीग मध्ये. तुम्हाला तुमच्या किस्मत आजमावायचं आहे. चांगल्या क्रिकेट खेळा दाखवा आणि आपलं नाव या संपूर्ण भविष्य मध्ये पोहोचायला बघा. राकेश प्रभू ऑन स्ट्राईक, चांगल्यापैकी खेळून काढला, चेंडू गेलाय. पुन्हा एकदा नो बॉल. ओव्हर स्टेपिंग, अतिशय व्यवहार आहे. खुणा होता. दिस इज व्हाईट बॉल. ओव्हर स्टेपिंग, गोलंदाजी चांगली होते पण ओव्हर स्टेपिंग, नो बॉल तुम्हाला बघायला मिळतात. वारा सुसाट वेगाने सुटलाय. डीप स्क्वेअर लेग खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. फ्री हिटचा चौका जातो का बघ, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय. जबरदस्त फिल्डिंग होते की काय, आणि बाकी चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे. 4 धावा, खणखणीत चौका. विजय विजय एक गाणं वाजवतील का, देवाकडे काय मागू. देवाकडे काय बघू बघा, शोधा तुम्हाला अर्धा पाऊण तासाने थांबेल. पण तिथपर्यंत लावा, कारण देव प्रत्येकाला लगेच देत नाही. तो परिश्रम करायचं, भक्ती करायचं, मग देव परीक्षा घेतो आणि परीक्षा घेण्याचा प्रसाद देतो. त्याला म्हणतात देवाकडे काय मागू. प्रत्येकाला वाटतं रस्त्याने चांगली मुलगी गेली ती माझीच बायको असावी, पण अगोदर ती कोणाची मिसेस देखील असते. हल्लीच्या मुलांचं काय सांगता येत नाही हो. ऑफसाईड ऑफ स्टंप, खूपच चेंडू वाईट जातोय. अवांतर धावसंख्या 1 धावसंख्या होते ती 8. चांगली सुरुवात केल्या पॉवर प्लेची. खऱ्या अर्थाने गोलंदाजाला म्हणावं लागेल, जरी वाईट पडत फ्री हिटचा चेंडू जो मिळाला ना, तो नो बॉल टाकलेत, एक वाईट दिलाय. 3 अवांतर धावा त्याने आतापर्यंत दिल्यात आणि फ्री हिटवर चेंडू. हो 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 हो. हे मिसाईल जसे पडतात ना, मिसाईल तसा आवाज आला.
चेंडू टटवलाय, सरळ चेंडू जाईल मिड विकेटच्या रिझनला. एक धाव बघायला मिळते. इथे बघा सुंदर क्षेत्ररक्षण झालं. एका धावाने विचार केला, धावसंख्या होती ती 9 धावा. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. बोईसर प्रीमियर लीग आपण बघत आहात. यातील विजेता संघ हा तुम्हाला बघायला मिळतो बिरसा मुंडा. खऱ्या फटक या संघ शिकेल. चेंडू कव्हरच्या दिशेने टटवला. इथे बघा सुंदर क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळते. एक धाव तुम्हाला पाहायला मिळते. एका धावांचा विचार केला 10 धावा या पहिल्या षटकात बघायला मिळतात. शेवटचा चेंडू या षटकाला आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळताना आपण या गोलंदाजाला बघितलंय, दीपेश नाईक. सुसाट वारा सुटलाय, भन्नाट वेगवान, ताशे 130 प्रति किलोमीटर वाहणारा वारा. खराब टेस्ट करण्याचा प्रयत्न केला आणि इथे केला पुरेपूर फायदा उचलला. नो बॉल देखील दिलाय. नो बॉल देखील दिलाय. धावसंख्या 7 ने वाढून धावसंख्या होती ती 17 धावा. नो डाऊट हाईट फॅक्टर नो बॉल आहे. चांगली पंचगिरी स्क्वेअर लेग कडनं तुम्हाला बघायला मिळाली. उंच पुरा खेळाडू असतात त्याच्यात छातीवर येतोय आणि ते फ्री हिट पुन्हा एकदा निर्माण होते. 7 धावा धावसंख्या होती ती 17 धावा. आतापर्यंत चांगलं सुस्थित व्यवस्थित चालत असताना गोलंदाजाकडनं खराब चेंडू टाकला गेला. हाईट फॅक्टर पे नो बॉल टाकला गेला. नो बॉल गेल्यामुळे एक फ्री हिटचा षटकार बघायला मिळाला आणि फ्री हिट देखील बघायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. टॉस जिंक चला क्षेत्ररक्षणाला बॉल द्या नवीन. हा चेंडू येतोय. चला बघा चेंडू घेऊन जाणारी गाडी घेऊन जाणारी चेंडू आणि हे भारतात पहिल्यांदा बघायला मिळते. बघा काय काय युट्यूब हे दाखवा. हा निश्चित बघा कशा पद्धतीने क्रिकेटची सेवा केली जाते. आमच्याकडे बॉल बॉईज नाही आहेत, त्याच्यामुळे गाडी बेटेगावच्या भागात नवीन नवीन काय वेगळे पराक्रम बघायला मिळतात. पेट्रोल टाकून पीच जाऊन सुकवण्याचं काम देखील गतवर्षी केलंय. सकाळच्या सत्रावर पेट्रोल टाकलं, पाऊस पडला, ग्राउंड ओलं झालं, मग पेट्रोल टाकून ग्राउंडला आग लावली आणि आग लावून ते पीच सुकवलं गेलं. असे अनेक अनेक पराक्रम या टुर्नामेंटच्या मैदानात तुम्हाला बघायला मिळतात. जगामध्ये पहिल्यांदा असं घडतंय की बॉल बॉय हे तुम्हाला गाडीवर बघायला मिळत आहेत. बेटेगाव काहीतरी नवीन करणार गाव म्हणून त्याला मानलं जातंय. फ्री हिटचा चेंडू डिस्कवरच्या डोक्यावर 6 धावा, कडकडी षटका. बघा पुन्हा शेती चित्र बघायला मिळतात. मी कालच्या दिवसातून 2-2 गाड्या ठेवल्यात तिथून इथे येण्यासाठी, त्या आयोजकांसाठी, आणि ही जी गाडी ठेवल्या ही आमचे चेंडू आणण्यासाठी. बघा आमच्या शिवशंभू प्रतिष्ठानचे सर्वस्व तुम्हाला बघायला मिळतात. खऱ्या अर्थाने महेश नागणे साहेब, तुम्ही आणि तुमचा पूर्ण परिवार बघायला मिळतात. क्रिकेट इतिहासामध्ये तुम्ही कधी एवढे हसलेत का? आयुष्यात एवढे आपण कार्यक्रम केले, अनेक मोठ्या स्टेजवर गेले, पण न हसण्याचा आनंद हे तुम्हाला इकडे बघायला मिळालाय. माणूस सुख दुःख विसरतो, हेवे दाव विसरतो आणि एकत्र राहण्याचं काम तुम्हाला बघायला मिळतात. आणि आवर्जून तुमचं मला कौतुक करावं लागेल, जे आपण शिवजयंती उत्सव साजरा करतो दरवर्षी काहीतरी वेगळं पॉईंट होतो. पुढच्या वर्षी काय आहे मला माहिती आहे, पण मी लोकांना सांगणार नाही. तिकडे या, बघा कशा पद्धतीने वेगळं पण आम्ही काय करतोय. यावर्षी अफजल खानचं वध काढलं, अनेक शिवचरित्र आमच्याकडे, त्याच्यात पुढच्या वर्षी तुम्हाला एक वेगळं देखणं बघायला मिळेल. अतुल जाधव नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. 17 आणि 6 किती झाल्यात? 23 धावा पहिल्या षटकात निघाल्यात. बघा माणसाला भीती केली, टॉस जिंकला आणि बॅटिंग घेतलाय. चेसवर होऊ शकत नाही, मोठमोठे खेळाडू आहेत. कट काट खेळाय इथे, बाकीच्या कव्हरच्या रिझल्टला झेर होती का पाहायचा खेळाडू. गुड कॅच, काय जबरदस्त कॅच घेतलाय. बघा बॅकफुटला धावत गेले, समतोल बघितलं आणि अशा पद्धतीने अप्रतिम झेल घेतलाय आणि बाद झाले ते संदीप. डीजे दादा सोने की जगह नहीं, हा बजाने का काम है. धन्यवाद. चला डीजे. आउट कोण झाला? चिन्मय झालाय ना? भावेजी फोन आहे, फोनवरून सांगा ना आम्हाला कोण आउट झाला. चिन्मय आणि नवीन बॅटर कोण गेलेत? तन्मय किणी न्यू बॅटर. पुष्कर पाचोच्या फायर पाचोचा खेळाडू बघायला मिळतो. पुष्कर जबरदस्त मॅच, काय कॅच घेतलं घेतलं तुम्हाला बघायला मिळालाय. काय हवा आल्या तो घराचे दारा खिडक्या उडून जातात. अक्षरशः आकाश दिशेवर तसंच होते. बॉम्ब पडला रे पडला. 165 महिला
शालेय विद्यार्थी बॉम्ब टाकला. किती वेदनाजनक गोष्ट आहे नाही. 165 लेडीज स्कूलवर तो बॉम्ब टाकला गेला आणि तिथे 165 विद्यार्थी त्याचा पूर्ण साऱ्या जगातून आपला निरोप घेऊन निघून गेला. जात धर्म बघायचं नाहीये, पण तिथे मानवतावादीचा प्रहार होतोय ना, ही खूप घटना बेकार बघायला मिळते. चांगला ड्राईव्ह केलाय, सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्ट निघून जाईल, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय, चेंडू निघून जातो, बॉन्ड्राच्या वर 4 धावा, कणकणी चौकार. पुष्करने आलेला पहिल्या चेंडूवर अप्रतिम ऑफ ड्राईव्ह बघायला मिळालं आणि ऑफ ड्राईव्हच्या रूपाने विचार केला धावसंख्या होती ती म्हणजे 27 धावा. प्रीतम घरात बघायला हे कोणतं नशीब असेल, मी त्या संघात गेलो असेल. कदाचित या संघात सुद्धा मी 11च्या आत बॅटिंगला गेलो असतो, मला खेळायला मिळालं असतं. आणि हे गेले ईशांत 11 आलेवाडी संघामध्ये. इथून त्यांना खेळायला मिळणे शक्यता खूप कमी आहे. महेश सारखे कोच आहेत, महेश सारखे खेळाडू आहेत. पुण्याच्या त्यातून मार्गस्थ होतोय. ओ रायसिंग डिलेव्हरी पडल्या तर सपकन वरती होतो, सुपर बॉलिंग. काय जबरदस्त वेगवान मारा तुम्हाला बघायला मिळतो. क्लिअर बॉलिंग ऍक्शन कशी असं बघायला मिळते. रिलीज केला जातो 9 अंशावर कानावर चेंडू आणला जातोय आणि तिथून बाकी तुमचा खांद्यातून चेंडू तो पुन्हा रिलीज करताना बघायला मिळतो. ही क्वालिटी गोलंदाजी लेदर मध्ये असते ना, की फार वर्ष तो खेळाडू लेदर खेळू शकतो. ऑफसाईड टॉप स्टॉप याला खूपच बाहेर जातो. वाईट बॉल. अवांतर धावांची धावसंख्या 1 वरती धावसंख्या होते ती 28 धावा. आणि आमचे महेशजी गाड्यातल्या गाड्यात हसतात, कारण खरी गोष्ट आहे म्हणून ते हसतात. पुन्हा एकदा अतुल क्रॉस पद्धतीने खेळ तिकडे पण धावबाचा चान्स निर्माण होईल का. चांगला थ्रो बघायला मिळतो, पंचाकडे जात मागतायत. दरम्यान नाही, धावसंख्या 1 पूर्ण होते. धावसंख्या होते ती 29 धावा. चांगलं षटक हाताळलं आतापर्यंत. जास्तीत जास्त धावा जमवायला लागतील, कारण जरी खेळाडू जरी नसले निलेश पाटेकरचे 3 प्रॉपर बॅटर आहेत ज्यांनी असंख्य वर्ष निलेश पाटेची सेवा केलाय आणि एक खऱ्या पाटाचा खेळाडू आहे जो तुम्हाला संदीप धोडी बघायला मिळतोय. काय आमचं बॅनर देखील निघालं, हे असे म्हणतात ना मिसाईल मिसाईल, ते सर्व निघालं बघायला मिळतात. आखाडी देशामध्ये काय होत असेल, बिचारावर किती संकट निर्माण झालाय. काय करणार भावेची अशी जी आमची विपुजी किती किती काय काय कामं करणार आहोत, त्यांच्यामुळे हे निर्माण क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. ओ गुड मॉर्निंग. चांगला सेन्सिबल क्रिकेट खेळला, हलक्या चेंडूला दिशा दिली, चेंडू गेला मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी तुम्हाला 1 धावा बघायला मिळते. एका धावाने जो विचार केला धावसंख्या होती ती 30 धावा. खूप चांगलं षटक हाताळलं. पहिल्या षटकात 23 धावा निघाला. जो फ्री हिटचा चेंडू मिळाला ना, तिथून बाकी पुरेपूर फायदा उचलला गेला. चेंडू हवेमध्ये गेलाय, चेंडू जातो निश्चितच डीप पॉईंटच्या रिझनला. पडल्यानंतर चेंडू वेगाने निघून जाईल का, आणि इथे बाकी चेंडू निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा आणि या 4 धावांचा विचार केला 2 षटकं आणि 34 धावा या बाकी फलकावर. मेंढे पॉवर प्ले संपलेत. आता फील्ड रिस्ट्रिक्शन संपलाय. आता 4 खेळाडू सर्कलच्या आत आणि 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर तुम्हाला बघायला मिळतील. 34 धावा या बाकी फलकावर आहेत. ऐकूया एक सुंदर डीजेचं गाणं. थँक्यू. धन्यवाद. बघा मी सांगितलं सुंदर गाणं लावा आणि चिमणीचं लावलं. किती सुंदर गाणं ऐकलं ना आपण. डीजे मिला को गाणं देवाकडे काय मागू. नसेल तो मोबाईल खोला, साऊंड टाका, तेव्हा ते गाणं झाली. तसं ज्याला इंग्लिश नेते तेव्हा व्हॉट्सअपवर वापरे काय हा हिचं प्रियकरला वाटते माझा नवरा काय शिकलाय. आणि जेव्हा मुलाचा फॉर्म भरतात ना, तूच भर, तेव्हा तो सांगतो की मी फक्त 7वीत पास झालाय. आज खरंच खरंच शिवशंभूवाल्या आयुष्यात कधी हसले थोडं हसायला बघायला मिळते. अनेक कार्यक्रमात या लोक आवर्जून प्रयोग करतात, तर मजा पाहिजे. सकाळपासून बघितलं कुठे कुठे आपण प्रत्येक नियम बघायचे. जय मैदानात आता बाकी गोलंदाज बघायला मिळते तो भाग्यश मोहिते. हा आमचा लाल दरवाजाचा आहे. लाल दरवाजा कुठे तुम्ही विचारले तारापूरला. जर आपण पुढे टाकलं आणि थांबलं जिथे पेट्रोल पंप आहे ना, ते गाव लाल दरवाजा. पूर्वीच्या काळामध्ये बॅटरीच्या गावात लाल दरवाजा होता, लालकडचा गेट. त्या गावाला लाल दरवाजा म्हणतायत. मोहिते जाधव ही फॅमिली तुम्हाला बघायला मिळते. ओ खोलवर टप्प्याचा अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला हाताळताना बघायला मिळेल. चेंडू सरळ जातो डीप लॉंग ऑफच्या रिझनला. एकच धाव बघायला मिळते. काय हवा वाहते हो. या हवेचा फायदा ना भुजिंग बनायला खूप आहे, वारा घालायला लागत नाही. आपल्या भुजिंग करता फक्त पडदा काढा, ऑटोमॅटिक हवा लागते आणि भुजिंग होते. अशा पद्धतीने फायदा वारा कधी कोणा करतो, कधी कोण नुकसान करतोय, हे तुम्हाला बघायला मिळते.
भाग्यश मोहिते जबरदस्त गोलंदाजी करत असताना 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर तुम्हाला ठेवायचे आहेत, 4 खेळाडू सर्कलच्या आत. हा यस, आता बाकी योग्य निगराणी केली. संदीप धोनीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे यावेळेला. बॅकफुटला गेलाय, चेंडूला पुल केलाय, डीप लॉंगॉनला. इथे बाकी क्षेत्ररक्षण होते, एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. चांगली गोलंदाजी हाताळताना भाग्यश मोहिते हा खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. खेळासाठी सर्व गुण निर्माण करणारं गाव हे तुम्हाला बघायला मिळते, ते म्हणजे संत रोहिदास नगर लाल दरवाजा. राकेश प्रभू मॅन इन फॉर्म, जबरदस्त 2 षटकार त्याच्या बॅटला आपण पाहिलेत. पुण्याचा मार्ग असतो तो भाग्यश मोहिते. अतिशय सुंदर मध्ये एक ब्लॉक होता चेंडू, त्या पण त्याला टटून काढला. सरळ मिड विकेटचा रिझल्ट निघून जाईल का? चेंडू निघून जातोय बॉट लाईनच्या बाहेर. 4 धावा, खडखडीत चौकार. काय सुंदर ऑन बघायला मिळालं. लो फुटचा चेंडू तो बॅकफुट वरनं फ्रंट फुटला गेले, फ्रंट फुटला गेले, चांगला चेंडू ड्राईव्ह केला आणि सरळ निघून जातो मिड विकेटच्या डोक्यावर. पूर्ण मॅच 6 वर करतो, मग तुम्हाला देतो. तिथे तुम्हाला थांबायला झोपू नका, तोंड वगैरे धुवून घ्या. काय काय आयुष्यामध्ये अशी टुर्नामेंट मी बघितली नाही. ते प्लेअर म्हणून घेतलाय, बाहेर बसवलाय, समालोचक म्हणून मजा करतात. हे क्षण खूप कमी आयुष्यात बघायला मिळतात. जबरदस्त हिट केलाय, झाजबाचा प्रयत्न केला जातो आणि इकडे कडी बाद. अप्रतिम झेल संदीप धोनी यांनी बघितलाय. कमाल दाखवलं संदीप धोनीने. सातत्यपूर्ण प्रॅक्टिस मध्ये असतात कधी कधी, पण तुम्हाला मी इंटरनॅशनल कलाकार वाटलं नाही, मजेची बाब नाहीये. ते ड्रम मास्टर खूप फेमस आहेत आशिया खंडामध्ये, खूप नाव आहे. अनेक ठिकाणी दुबई, मस्कत, ओमानला जातात. आता देखील ते लंडनला त्याची ऑर्डर होती, पण युद्धामुळे प्लेन बंद जाऊ शकत नाही. खूप ड्रम मास्टर आहेत. आपण पालघरमध्ये गरबा बघितला बघा, मिसाईल पडला आपल्या डोक्यावर आलाय. चला बॅटर बघा, अशा पद्धतीने अक्रॉस आपण लवकर करायला पाहिजे. मला वाटतं बॅटर आता आलेत ते. चला, तन्मय नावाचा मोठा बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट आयोजन केलंय. प्रेक्षक जास्त का नाही येतं, युट्यूबवर बघून घरी मॅच बघतो. पंख्याखाली बसायचं, पाय लांब करायचे, मोबाईल पुढे ठेवायचा आणि मॅच बघायचं. आणि मॅच बंद पडली की दीपक भाऊला फोन करायचं. काय काय बघायला मिळते. चला, लवकरात फलंदाज तुम्हाला बघायला तन्मयकर देखील मोठी क्षमता आहे, चांगली कला, अवकाळीतच नाव कमवणारा नवोदित फलंदाज तुम्हाला बघायला मिळाला. पुन्हा भाग्यश जबरदस्त गोलंदाजी. इथे बाकी फुल टच चेंडू सरळ निघून जाईल. डीप पॉईंटच्या रिझनला चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा, खडखडीत चौकार. बॅकफुटला गेला, चेंडूला कट केला, कारण फिल्डर नाहीये मागे. निघून गेला चेंडू बॉट लाईनच्या बाहेर. 4 धावा. विजय. धन्यवाद. धन्यवाद डीजे. खरोखर चांगलं गीत बघायला मिळालं. आपण सांगली, सातारा, कराड, निमसोड लोक देवी त्यांना निर्माण करण्यासाठी गोंधळ घातला जातात. त्यातले गोंधळ बघितलं. मराठीतलं नामांकित पिक्चर जोगवा या चित्रपटातला आपण गोंधळ ऐकला. जाऊया पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त आल्याला पहिल्याच चेंडू चौकार ठोकलाय बॅटरने. पुन्हा बॅकफुटला गेला, पुन्हा दिशा दिल्यावर गडीच्या हातामध्ये चेंडू गेला, धावपत्ता डायरेक्ट हिट बघायला मिळतोय. का मोठा गडी तबूत बघायला ना. मनोजकडे क्षेत्ररक्षण केलं गेलं. अनेक वर्ष ज्याने निलेश पॅटर गाजवलाय, अनेक महिन्याला गाजवलाय. चांगलं षटक बघायला मिळालं. इथं मोठा चौका बघायला मिळाला. 3 धावा, मला वाटतं टोटल धावा गेल्या षटकात 11 आणि 3 षटकाचं समापनात धावसंख्या झाली ती 45 धावा. आजच्या दिवसात बघितलं ज्यांनी पहिली फलंदाजी केली ते सगळं विजयी झाल्यात. आणि त्या भीतीने टॉस जिंकल्याबरोबर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय सहकार संघाने घेतलाय. निश्चितच मोठे नामांकित खेळाडू या पालघर तालुक्यातले तुम्हाला खेळायला बघायला मिळतात. चित्रपट कसं आखलं गेलं, महागाव, कोकणा, बोईसर, भंडारवाडा पासून तुम्हाला चित्रालय बोईसर पकडलं गेलं. तिथून सरळ पाचमारक कुरण पासून तारापूरकडे गेलं. तारापूर पुन्हा आपण उजव्या साईडला वळताना कांबोडा गाव घेतला. कांबोड घेवली तर तुम्ही बघितलं, मग सागरी बिहारचं टॅक्स टाकलं की तुम्हाला उनभाट, फोफरट, सॉरी फोफरट उनभाट, नंतर तुम्हाला उछळी, दांडी नंतर तुम्ही गेला मुरबा बघायला गेला. मुरबा नंतर तुम्हाला नवापूर, आल्लेवाडी, नांदगाव, मुरबा गेला की तुम्हाला इथं मग वेगळी सॉरी पाम टेंबी, कुंभोली, कलवडे, एकलारे ही गावं घेतल्या. तर मग सरावल्यामध्ये सरावल्यानंतर बिरवाडी आणि बिरवाडीनंतर इथून हे पूर्ण क्षेत्रफळ पूर्ण केलं आणि मग बोईसर प्रीमियर सांगितली दिशा आखली गेली. जाऊया आता गोलंदाज तुम्हाला अतुल जाधव पुण्याच्या बघायला मिळतो. पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं. पॉवर प्लेचं दुसरं ओ पडण्याचा चेंडू बाहेर निघतो. सुपर बॉलिंग, क्वालिटी क्रिकेट तुमच्याकडे बघायला मिळते. आपला अनुभव आज इकडे दाखवायचा आहे. आणि खऱ्या अर्थाने 70-80 धावा झाल्या तुमच्या एका दोघांच्या जोरावर त्या धावा तुम्हाला काढता येणार. गळ्याची ही माळ बघायला मिळते. पुन्हा शतुल जाधव ग्राउंड विकेट मारा करतोय. समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय.
स्विच हिट करायचं होता. इथे बाकी जबरदस्त अपील केलाय, पंचाकडे दाद मागतायत. दरम्यान पंचाने अपील फेटाळल्या. अपील मध्ये विश्वास होता, उत्साह कमी बघायला मिळाला आणि अशा पण 2 चेंडू डॉट गेलेत. बॅटर तुम्हाला बघायला मिळते तो तन्मय. डावखुरा फलंदाज पहिला चेंडू लो फुलटरला कट केला. पॉईंटच्या रिझल्टला चौकार म्हणून आपलं खातं उघडलं. पुन्हा शेकदातून हॅवे हँडकडनं मार्गस्थ होतोय. ऑफ साईड ऑफ टप कव्हरच्या रिझल्टला इथे बाकी डीप कव्हरच्या खेळाडू पोहोचेल का? दरम्यान नाही, चेंडू निघून जातोय. डीप कव्हरच्या रिझल्टला पॉईंट लाईनच्या बाहेर 4 धावा. डीजे धन्यवाद डीजे. निश्चितच या गावाचं अधिकाऱ्याकडे अत्यंत गणपती विसर्जन काय पहाटे 5-5 वाजेपर्यंत टाकतात आणि आमच्या सहकारची संपूर्ण फॅमिली त्या विसर्जनाची जबाबदारी स्वीकारते. पुन्हा स्विच हिट केला, चेंडू निघून जातोय. मला वाटतं माफ करा, स्विच हिट नाहीये. उत्कृष्ट असा पद्धतीचा ऑन ड्राईव्ह तुम्हाला बघायला मिळाला. चेंडू निघून गेला मिड विकेटच्या डोक्यावरनं. सीमा पलीकडे 4 धावा, खणखणीत चौका. जे वाजवा ना, चौकार षटकार गेले, विकेट गेले की वाजवायचंय. धन्यवाद. 53 53 धावा झाल्यात. जबरदस्त बॅटिंग, खूप चांगल्या धावसंख्येने धावा पूर्ण करताना संघ तुम्हाला बघायला मिळते तो म्हणजे सहकार संघ. सकाळच्या सतत हाताचा घास त्यांनी घालवला. इथे बघा ऑन ड्राईव्ह केलाय, सरळ चेंडू जाईल डीप मिडलच्या रिझनला. इथे बघा क्षेत्रक्षण करेपर्यंत एकच धाव तिकडे बघायला मिळते. गुड थ्रो, चांगला पे थ्रो तिकडे हाताळताना बघितलं. धावसंख्या एक रिबाउंड धावसंख्या होती ती म्हणजे 54 धावा. जबरदस्त बॅटिंग, टॉस जिंकून पहिलं फलंदाजी घेतली आणि चांगल्या पैकी बॅटिंग करत असताना हा संघ ते बघत आहात. 3-2-5 मिड ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, डीप पॉईंट आणि डीप कव्हर हे 5 खेळाडू तुम्हाला बाउंड्री लाईनवर बघायला मिळतात. सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग, थर्ड मॅन, गली आणि एक शॉट मिड ऑफ, 4 खेळाडू सर्कलच्या आत आपल्याला क्षेत्रक्षणाकडे पाहायला बघायला मिळतात. सिंग डिलेवारी अपील केला, इकडे मोठी एज घेतला आणि पंचाने बाद दिलाय, कडे बाद झालाय आणि अशा पद्धतीने मोठा झटका बसतोय. मला वाटतं इथे कुठे 4 षटकं संपली आणि 4 षटकाचं समापन फरक धावसंख्या लागलाय ती 54 धावा. जाऊया, ऐकूया एक मधुर गीत. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. आयोजकाला विनंती की बॅनर आजच भरू नका, हवा कायम सुटणार आहेत. पैसा वाया घालण्यापेक्षा संध्याकाळी शनिवारी बनवा, रविवारी सकाळी लावा. धावसंख्या 4 षटकात झाली तुम्ही 54 धावा. आता बाकी नवीन बॅटर आलेत. बॅटर जितू मॅन फॉर ब्युटी नावाचा खेळाडू आपण बघितल्यात सकाळच्या सत्रामध्ये. अब्सोल्युटली गुड कव्हर ट्रायचं षटकार आपण युटीच्या कडून बघितलं. ओ गुड फिल्डिंग. ओ हो हो, काय घडलंय तिकडे? दबाव दबाव पूर्ण बघायला मिळालं. लक्ष टाकलं संपूर्ण त्या गोलंदाजाच्या क्षेत्रक्षणाकडे, समतोल गेला, पाय वर गेले आणि स्लिप झाले. पण नशिबाने काय दुखापत झाली नाही. घडलं बिघडलं ही टीव्ही सिरियल आली होती ना मराठी सिरियल मध्ये, त्याच्यापैकी आठवण इकडे बाकी तुम्हाला होताना बघायला मिळते. जबरदस्त क्षेत्रक्षण भाग्येश एक दर्जा आहे. मी तुम्हाला म्हटलंय ना की खरोखरच तुम्ही संत रोहिदास नगर आमच्या लाल दरवाजामध्ये आलात, तुम्हाला सगळे खेळाडू बघायला मिळतील. आणि यांचा खेळ कसा आहे भरती होतो, खाडी भिजली की आजूबाजूला चिखल आणि मध्ये सिमेंटचे विकेट, इथे प्रॅक्टिस करतायत. आता बघूया जितू सातत्यपूर्ण घेऊन संघासाठी नेहमीच त्यांनी चांगली फलंदाजी केलाय. अनेक स्पर्धा आम्ही जेव्हा कव्हरेज केल्यात तेव्हा या फलंदाजाला बॅटिंग करताना आपण अनेक वेळा बघितलं. कुणाच्या भाग्यात आपण शकत पुढचा चेंडू ऑब्सोल्युटली गुड बॉल. एक काय जबरदस्त क्वालिटी क्रिकेट बघा, लाईन अँड लेन कशी मेंटेन करावी. सुपर बॉलिंग, फलंदाज जपून ठेवण्याचं काम केलंय.
धावसंख्या 1 वाढते. 5वं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या होती ती 56. 56 धावा या फलकावर. पहिल्या षटकात 23 आल्यानंतर जबरदस्त कमबॅक केलं प्रत्येक गोलंदाजाने. आमचे नागणे बंधू, आमचे आशिष पाटील बंधू खरोखर मॅचचा आनंद घेतात. घरामध्ये राहून बायकोची कटकट ऐकण्यापेक्षा, धंद्याचं टेन्शन घेण्यापेक्षा आनंद वेगळा बघायला भेटेल. चला चेंडू पोचवतो जोडा. हा बॉल द्या. अजून हा एक घ्या. अशी जी अनेक धंद्याच्या मागून टेन्शन असतात. काही काहींची आपली बिलं बाकी असतात. मार्च याने सर बिल पेड करून हमको फाईल क्लोज करणं आहे. मग आपण कुठून करणं? फंड आपल्याला देखील उपलब्ध नसतो. तर आमचं देखील आयुष्य त्याच्या धंद्यातूनच गेलंय. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. मग विचारायला नसतं ना की खोटं बोल सर, मैं कल भिजवा दूंगा. मग क्या करेगा? मग दुसऱ्या दिवशी फोन स्विच ऑफ होतो. आयुष्यामध्ये अनेक लोकांचे मित्र म्हणून भेटता आले. खूप चांगलं काम करता आलं आणि बेटेगाव सारखे गृहस्थ आणि बेटेगाव सारखे मित्र परिवार ज्यांनी आवर्जून टुर्नामेंट मला बोलवण्याचं काम करतायत. असे अनेक गावं आहेत. आत्याजीराव आमचं सरावली गाव म्हणा, ते देखील भरपूर प्रेम करतात. आपलं तारापूर गाव त्याच्या तर हृदयामध्ये बस. अशा पद्धतीने असे अनेक गावं आहेत. कुडण म्हणा, अनेक जी गावं आहेत ती आपल्याकडे नेहमीच प्रकर्ष आणि सातपाडी आमचा हिलेश भाऊ, त्यांचं देखील मनापासून मी कौतुक करेन. ध्रुव 11 सातपाडी. आज जबरदस्त यावर्षी जी एकमेव टुर्नामेंटचे सर्वात मोठे नाव कमावले अशी मोठी टुर्नामेंट बघायला मिळाली. पुन्हा चेंडू टटवला आहे. सरळ हातामध्ये झेल जायचा चेंडू निघून जाईल. डीप लॉंग ऑफ वरनं 6 धावा. खडखडी षटकार. प्रॉपर टायमिंग बॅटिंग बघायला मिळेल. 6 धावा. डीजे जी मैंने आपको बताया था ना, छगे लगने के बाद बजाना, अभी मत बजाओ, अभी तो गेंद आगे उनके हाथ में. धावसंख्या 6 निवडल्या. धावसंख्या होती ती 62. 62 धावा. पुन्हा भाग्येश. हो हो हो, जबरदस्त गोलंदाजी. विकेट कीपर हातामध्ये चेंडू निघून गेलाय. एक धाव तर तुम्हाला बघायलाच मिळते. एका धावाने विचार केला. धावसंख्या होती ती वाईटच्या रूपात. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होती ती 63. चांगलं कमबॅक केलंय बघा. पहिल्या षटकात 23 धावा आल्यानंतर 5वं षटक मार्गस्थ आल्यानंतर तुम्हाला 63, पण 63 धावा खूप घातक आहेत. कारण इकडे 70 धावा झाल्या ना की चेसेबल होणे खूप कठीण आहे. आजपर्यंत चेसेबल होताना आपण पाहिलेलं नाहीये. पुन्हा एकदा भागेश मार्गस्थ होतोय. समोर जितू नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. पुन्हा चांगला चेंडू तशाच पद्धतीने खेळून त्याला ऑन ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू गेला डीप लावायच्या रिझनला. 1 धाव बघायला मिळते. एका धावाने जरी विचार केला तर फरकावर धावसंख्या होते 64 धावा. त्यावा उजव्या जोडीची फलंदाजी असल्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करावा लागतोय. एक दर्जेदार स्पर्धा पेटेगावच्या राजे संभाजी क्रीडांगणावर तुम्ही बघत आहात. बोईसर प्रीमियर लीग आजचा दुसरा दिवस. मोठा फटका मारायचा होता. चेंडू पडला तो बाहेर निघायला मिळतो. अपकमिंग यंग टॅलेंट म्हटलं तर ही गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. कौतुक करायला पाहिजे. नुकतीच आपण तारापूर प्रीमियर बघितली, नुकतीच आरपीएल बघितली. खूप छान या स्पर्धकांनी तिकडे सोडली. तारापूर प्रीमियर बघितलं तर काय फॅन्स होते हो. 5 लाखाच्या स्पर्धेला जेवढे प्रेक्षक नसतात तेवढे प्रेक्षक बघायला मिळतात. 1012 महिला संपूर्ण मॅचचा आनंद घेताना बघायला मिळतात. तारापूर प्रीमियर लीग पर्व दुसरं यावर्षी खूप मोठ्या उत्साहात बघायला मिळालं. आणि जसजसे वर्ष वाढतात तसं तुम्हाला तारापूर प्रीमियरचा दर्जा वेगळा पहिले बघायला मिळतोय. कांबाड रोडला एक मैदान आहे मालकीचं, पण त्या मैदानावर सातत्यपूर्ण स्पर्धा खेळवली जाते. जबरदस्त मॅच तिकडे बघायला मिळाली. यावर्षी बुलेट म्हणून मॅन ऑफ द मॅच ठेवली होती डुगू डुगू डुगू, आणि ती गेली आमच्या कांबोड्याच्या खेळाडू धनंजयच्या गावामध्ये. काय फोटो सेशन बघायला, मुलीला घेऊन फोटो सेशन काढलेत बघायला मिळालं. जबरदस्त मॅन ऑफ द सिरीजची डुगू डुगू बुलेट बघायला प्रत्येकाने बघायला मिळाली. आणि आवर्जून काय लोकांनी कौतुक केलं. काय स्पर्धा होते. पुढच्या वर्षी तुम्हाला नागणे बंधू आमंत्रण देतो, या ती बघाची स्पर्धा काय असते. पाटील साहेब, अशी जी तुम्ही बघा आजच सांगतोय तारापूरकर, मी तुम्हाला कळवीन. येऊन बघा गाव आणि प्रेम कसं करावं. प्रेमाला उपमा नाही ते देवाघरचं देणं, अशीच खूप जाणीव आहे. मनोज नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. मनोज राऊत अब्सोल्युटली गुड बॉलर. सुरुवातीच्या काळामध्ये सुरुवातीच्या काळात पॉवर प्ले मध्ये गोलंदाज टाकताना गोलंदाजाला आपण बघितलंय. अनेक मैदानं फायर पस्तर सारख्या मैदानावर देखील चांगली गोलंदाजी टाकण्याचं काम या मनोज राऊतने केलंय. आणि इज इज अ गुड बॅटर, एक चांगला बॅट्समन म्हणून देखील आहेत. अनेक मैदानं गाजवली. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू होता. मोठा चेंडू ट्रॅव्हल केला. चेंडू निघून जाईल फाईन लेगच्या रिझनला. इथे बघा 4 धावा बघायला मिळत आहेत. चांगला शॉट बॅकफुटला गेला. एक उपयुक्त धावा. आणि तिथे जितूकडे एक स्ट्राईक आहे. जितेंद्र म्हटला की प्रत्येक चेंडू धावा करण्याचं काम करतोय. मोठा फटका नसताना इथे बाकी मैदानी शॉट खेळले. 2 क्षेत्ररक्षकांमधलं अंतर गॅप बघितलं आणि चेंडू सीमा पलीकडे जातात. 4 धावांची धावसंख्या होती ती 68. 68 धावा. पुन्हा मनोज मार्गस्थ होते.
इथे बघा चेंडू स्क्वेअर लेगच्या रिझनला फाईन लागला निघून जाईल का चेंडूच्या पाठीमागे खेळाडू आहे. गुड फील्ड. काय सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळालं. त्याहीपेक्षा सुंदर थ्रो देखील बघायला मिळालाय. जबरदस्त फील्ड फटू मला बघायला मिळालं. तर बाकी मॅनेजरचं काम झालंय. आता ते स्कोरबोर्ड बघण्यासाठी आलेत. काय मनोजने जो विकेट घेतला तो महेश राऊत यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक दिलाय. बघूया लेफ्ट हँड लेफ्ट हँडर कसा पद्धतीने तुम्हाला दोन देश बघायला मिळते. खूप चांगलं कव्हरेज आणि खूप चांगला कमबॅक केलाय तारापूर निलेश पाटील संघाने. पहिल्या षटकात 23 धावा गेल्यानंतर खरोखर प्रत्येक गोलंदाजाने आपलं काम चोख बजावलंय. पण धावसंख्या खूप मोठी उभारलाय. ओहो, मोठा फटका कॅच होता. चेंडू गेला स्ट्रेट ड्राईव्ह. इथे बाकी डीप लॉंग ऑफचा खेळाडू बघायला मिळतो. एकच धाव तिकडे पाहायला मिळते. चांगलं कमबॅक केलंय. जबरदस्त क्रिकेट आपण बघत आहात. धावसंख्या होती ती 70 धावा. मोठी धावा उभारलाय. आपण जर विचार केला तर 70 धावा ही त्या सहकारच्या गोलंदाजी बघताना मी खूप मोठी धावसंख्या म्हणेन. आणि यातील विजेता संघ मग खेळेल तो दुसरा क्वालिफायर आजच्या दिवसाचा टोटल चौथा संघ बघायला मिळेल. तो असणार आहे म्हणजे बिरसा मुंडा बेटेगावचा संघ. ओहो, स्टंपच्या वरून चेंडू निघून जातो की काय. इथे नेक्स्ट स्टंपच्या बाहेर बघायला मिळालं. रिव्ह्यू घेतला थोडा पार बघा. नेक्स्ट स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. आता बघूया पंचांनी घेतलाय की इथे रिव्ह्यू घेतला आणि रिव्ह्यूचा निर्णय काय होतो जेव्हा तू कळेल तेव्हा आम्ही तुझ्यापर्यंत कळवू. पण ज्या पद्धतीने स्टेजवरची शिस्त बघा किती आतुरतेने एकाग्रता मॅचवर असं असायला पाहिजे. आपण इथे कॉमेंट्री झालाय तिकडे भाऊ बोलत राहणार. एखादा माणूस फोनवर बोलतोय आपल्या कामानिमित्त त्यांचा फोन देखील चालू राहून देणार. अशा पद्धतीचे अनेक कामं हे मैदानावर तुम्हाला बघायला मिळतात. अजितजी आमचे सहज समालोचक बाजूला बसलेत. हा विकेटसाठी 100 रुपये प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये असणार आहेत. फेअर डिलिव्हरी. चला निश्चितच बघितलं मिडिल आणि नेक्स्ट मोड चेंडू निघून गेला. दिस इज फेअर डिलिव्हरी. पण 70 धावा खूप मोठ्या आहेत. आतापर्यंत 70 धावा कोणी चेसच केली नाही. 60 चेस नाही झाला. 70 काय गोष्टी करतात. हे वर्ष वेगळ्या कलाटणी घेतली. काय झालं कळायला मार्ग नाही. बेटेगावचं मैदान धावांचं मैदान मानलं जातंय. पण यावर्षी ग्रहणाचा परिणाम झालाय आणि विकेट जे बनवलाय ना आपला जेवढं कौतुक करावं आयोजकाचं तेवढं कमी. पुन्हा बाकी मनोज मार्गस्थ होतोय. हो इथे बाकी चांगलं फिल्डिंग केली. व्हाईट बॉल +1 2 धावा धावसंख्या वाढते. जबरदस्त फाईन लेग मध्ये पटकन क्षेत्रक्षण केलं किरण जाधव याने अफलातून फिल्डिंग बघितली आणि धावसंख्या 2 वाढून होते ती 72. 72 धावा फडकावं लागल्या गेल्यात. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये बघतात. दोन्ही संघाला जिंकणं अनिवार्य अशी मॅच तुम्हाला बघायला मिळते. एकच धाव बघायला मिळते आणि एका धावांशी धावसंख्या 1 वाढून 73. 73 धाव बघायला मिळतात. खूप चांगलं कमबॅक केलं. राकेश प्रभू बाद झाल्यानंतर धावसंख्याचा वेग मंदावला गेला. खरं तर राकेश प्रभू जिथपर्यंत मैदानामध्ये होता तिथपर्यंत बाकी धावा वेगाने वाढत होत्या. राकेश प्रभू बाद झाला आणि बाकी धावसंख्या लगाम लागल्या. होतो एक मोठा फटका लागतो. 4 धावा निघतात. 2 चेंडू डॉट जातात. 6 लागतात. 3 चेंडू डॉट जातात. म्हणजे गोलंदाज कमबॅक करतात. शेवटचा चेंडू आणि आता पुन्हा डावखुरा फलंदाज ट्रायकवर बघायला मिळतो. आतापर्यंत मी विचार केला 5.5 षटकं टाकली गेलीत आणि फरक धावसंख्या लागलाय ती 73. पहिल्या षटकात 23 धावा निघाल्यानंतर वाटलं होतं की 85-90 धावा बघायला मिळेल. पण अतुल जाधव आणि भाग्य चांगली गोलंदाजी बघायला मिळेल. पुन्हा म्हणून आपल्या षटकाला पुढचा चेंडू इथे बघा अक्रॉस पहिला चेंडू खेळ चेंडू गेला तुम्ही स्क्वेअर लेगच्या रिझनला एक धाव तो पूर्ण केलाय. दुसरी होईल का बघता बघता एक धाव पूर्ण दुसरी धाव होते का बघायचं आणि बघता बघता 2 धाव पूर्ण होत आहेत आणि 2 धावांची धावसंख्या होती ती 75 धावा झाल्या. म्हणजे 76 धावा या विजयासाठी होतील आणि 76 धावा ज्याच्या पूर्ण करायतील मायक्रोफोन मध्ये आपण बदल करू. 2 नामवंत समालोचक तुम्हाला बघायला मिळतील. एक आमच्या बरोबर ज्याने अनेक ऊन पावसाळे पाहिले ते मायकोप केळव्याचे अजित पाटील आणि एका गावातले एक चांगले उत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटर आणि समालोचक आहेत म्हणजे प्रीतम खरत गोट्या हे तुम्हाला बघायला मिळतील. जाऊया 76 धावा निलेश पाटील कसं चेस करतो ते बघूया. खूप मजा आली. 6 षटक करताना अनेक जुन्या गोष्टी आम्हाला आठवण झाली आणि आमचे परम मित्र जे बघायला मिळते शिवभक्त शिवशंभू प्रतिष्ठानचे सर्वसेवा असताना आज अभिमानाची थाप यावर्षी आम्हाला बोईसरमध्ये बघायला मिळाली. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही येऊन जे करतात आपण अनेक करतात आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. आणि आता कुठे मला वाटतं की छत्रपतींची इज्जत अब्रू कशी टिकवावी ना हे आपण महाराष्ट्रात दाखवून दिलाय जगाला दाखवून दिलाय.
सो थँक्यू. 76 टार्गेट सेट केलं गेले. चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये जायचंय. आजच्या दिवसातील चौथी मॅच आपण बघतायत. निलेश फायटर विपक्ष सरकार 11 मधलं बॅटल. टॉस जिंकलं प्रथमतः बॅटिंग आणि त्यानंतर 75 धाबा स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या. 76 टार्गेट सेट केलं गेले. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने दाखल होतील आमचे दोन्ही पंच. विशाल नाईक सर, आशुतोष व्यवहारे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक उत्कृष्ट पंचगिरी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. एक चांगला ऍटमॉस्फिअर. तर वर्ल्ड आपण मॅच कडे. चला ओपनिंग पेअर मैदानाकडे जायचंय. 76 टार्गेट आहे. मिस्टर प्रीमियर लीगचा आजचा दुसरा दिवस. उत्कृष्ट नियोजन या स्पर्धेचं. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे क्रीडा नगरी आपण या ठिकाणी बघतोय. बेटेगावच्या नावाला 4 चांद लावणारेच एक अद्वितीय क्रीडा नगरी. प्रत्येक सामना या स्पर्धेमध्ये आपण नेत्रदीपक बघतोय. आणि एक टेनिस क्रिकेट रसिकांसाठी एक मोठी मेजवानी आहे. ओपनिंग पेअर. चला आपण अजून एक मॅच खेळायची. आपल्याला थोडस स्पीडअप करणं गरजेचं आहे कारण बॅड लाईट येते. त्यासाठी विनंती असेल की थोडस कोऑपरेट करा प्रत्येकानं. 76 टार्गेट समोर सेट केलं गेलंय सरकार 11 संघाकडनं. आणि त्यांच्या समोर आपण बघतायत निलेश फायटर. गेले अनेक वर्ष निलेश फायटर संघ तारापूर्ण येथील जी जाधव असतील, किरण जाधव असतील, गुरु महेश या अनेक खेळाडूंना निलेश फायटर संघाला सातत्याने वलंकित केलंय. खूप पुढे घेऊन गेलेले आहेत. आणि त्याच नावाने हा संघ बोईसर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. किरण जाधवच्या समवेत आपण बघतोय कुशल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने दाखल होताना. लक्ष असेल 76 टार्गेट सेट करणं. 76 धावांचं. या मैदानावरती आपण 120 धावांचा डोंगर बघितलेला आहे. 60 धावा डिफेन्स होताना बघितलेले आहे. पहिली मॅच याच्या अगोदरची मॅच आपण बघितली 31 वरती रोखलं गेलं होतं बॅटिंग टीमला. तर अनेक चढउतार आपण या मैदानाच्या माध्यमातून बघितलेले आहेत. क्रिकेट तुम्हाला सातत्याने नवीन काही देत असतं आणि त्याच पद्धतीने प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला खूप काही चांगल्या पद्धतीने क्रिकेट बघायला मिळत आहे. किरण जाधव रन मशीन ज्याला म्हटलं जातं तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कुशल त्यांच्या समवेत आहेत. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय गोलंदाज तयार होताना मिस्टर निरंजन घरात. अनेक वर्ष टेनिस क्रिकेट विश्वामधील एक अप्रतिम गोलंदाज, सातत्याने वलंकित राहणार असा खेळाडू, एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणूनही निरंजन घरत मॅन फ्रॉम पास्तल यांनी आपल्याला आपल्या नावावरती अनेक विक्रम प्रस्थापित केलेले आहेत. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हाला नव्याने प्रारंभ करायला लागतो. इथे तेच बघायला मिळेल. जरी तुम्ही किती मोठे असलात फलंदाज याचा गोलंदाज, परंतु नवीन टुर्नामेंट, नवीन विकेट, नवीन ऍटमॉस्फिअर, नवीन गोलंदाज आणि नव्यानं शुभारंभ या बऱ्याच गोष्टी तुम्हाला फॉलो करायला लागतात. घेऊया दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक आणि वळूया मॅच कडे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपण बघतायत. एक डीप काउ कॉर्नर मध्ये आणि दुसरा आहे तो एक्स्ट्रा कव्हर्सला. निरंजन लेफ्ट मोर द विकेटचा मारा करताना 38 सर्कल त्यांनी सजवलंय. मिड ऑफ आहे, शॉर्ट स्वीपर कव्हर्स आहे, गली आहे, थर्ड स्लिप बघायला मिळते आणि लेग गली सुद्धा. पहिला चेंडू क्लास राहिलाय निरंजन यांचा. चेंडू वळवताना लेग कटरचा मारा आपल्याला बघायला मिळतोय. पडल्यानंतर थोडासा बाहेर कट झालाय. किरण मात्र हा चेंडू बघत राहिले. टॉट बॉल आलाय. स्टार्ट इथे आपल्याला बघायला मिळते. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये प्रीतम आमच्या सोबत जोडले गेले आहेत. वेलकम प्रीतमजी, आपलंही करतोय आम्ही हार्दिक स्वागत. निरंजन 5-7 पावलांचा रनअप आहे. प्रचंड अनुभव आहे एका बाजूने, दुसऱ्या बाजूने किरण जाधव एक विस्फोटक बॅटर आहे. एक चांगलं द्वंद्व. फॅन्सी शॉट इंटू द गॅप. चेंडू थांबणार नाहीये. फील्ड खूप वेगवान आहे. चौकार आलाय. ऐकूया सॉंग आणि येऊया मॅच कडे. एसटीचे थँक्यू. प्रीतम, आपण बघतो की एखादा फलंदाज आहे गोलंदाजाच्या टर्न बघत असतो आणि दुसरा जो फलंदाज असतो त्याच्यावरती मात करण्यासाठी आपले शॉट सिलेक्शन दाखवत असतो. त्याने बघितलं थोडासा बाहेर कट होतो. अल्टी पल्टी फॅन्सी शॉट खेळा. चौकार आलाय.
यस, पहिला बॉल चांगल्या रीतीने मात्र टर्न झाला पहिला आणि त्यानंतर रिव्हर्स पण आता क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न 38 सर्कलमध्ये चेंडू अडवलाय चांगली फिल्डिंग आणि इकडे मात्र कुशल डायमंड डकचा शिकार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कोणत्याही फलंदाजाला रनआउट होणं आवडत नाही आणि इथे कुशल अगदी नाराज आपल्याला पाहायला मिळतोय. धाव नव्हती तिथे कारण की किरण जाधवचा विचार केला तर रनिंग बिटवीन द विकेटवर विश्वास नाही तेवढा. मोठ्या हिटकडे जास्त जाणार हा प्लेअर आहे आणि तिसऱ्या बॉलवर कुशल बॅक टू डक आउट. एस जे नोमान अतुल येत आहेत. संघाचा आयकॉन खेळाडू आहे, संघनायक आहे, मोठी जिम्मेदारी त्याच्याकडे आहे. एक युवा खेळाडू आपण बघतायत. 76 धावांचं टार्गेट समोर असताना किरण जाधव सोबत किती धावांची पार्टनरशिप बिल्ड केली जाईल असे अनेक प्रश्न आता प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतायत. आणि दुसऱ्या बाजूने किरण च्या अगेन्स्ट निरंजनने मात्र आपला क्लास, आपली गुणवत्ता, आपली लेंथ लाईन मेंटेन करणारी गोलंदाजी दाखवून दिले आणि एक ड्रीम स्टार्ट त्याला दिले. 3 चेंडू 4 धावा एक गडी बाद झालेले. अतुल येत आहेत नौसाकींकडे. कुशल मात्र माघारी परतताना आपल्याला बघायला मिळत आहेत. एक चांगली स्पर्धा, युवा खेळाडूंना मोठं व्यासपीठ मिळतंय या भव्यशा बोईसर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. अनेक सिनियर खेळाडू पण बघतायत, 40 प्लसचे खेळाडू बघतायत, त्यांचा खेळ पण बघतोय आणि तदनंतर या बोईसर विभागातील फ्युचर स्टार इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळत आहेत. मिस्टर निरंजन नावाप्रमाणे चांगली गोलंदाजी हाताळताना बघायला मिळतोय. किरण जाधवच्या अगेन्स्ट एक चौकार जरूर आलाय किरण जाधवच्या बॅटमधनं, परंतु तदनंतर एक विकेट. पुढील चेंडू घेऊन तयार गोलंदाज. हो, यावेळेला ऑन ड्राईव्ह साठी मजबूर केले छोटा नाकलिपनं. आणखीन एक शॉर्ट बॉल. मॅच मध्ये मेहनत घ्यावी लागणार आहे. समोरच्या टीम मध्ये चांगले गोलंदाज आहेत, बॅटिंग साठी चांगले बॅटर आहेत आणि त्याच्यामधलं दोन कश या मॅच मधला इंटरेस्ट वाढवत आहेत. थोडा लांबवरून मिरवण्याचा प्रयत्न आहे, जबरदस्त एफर्ट आपल्याला बघायला मिळत आहेत. शर्थीचा प्रयत्न आहे, गुड अटेम्प्ट. राकेश प्रभू मात्र समर्थन देत आहेत. गुड ट्राय. प्रीतम काय म्हणाले या ट्राय बद्दल? एफर्ट खूप चांगला होता, परंतु जेव्हा कधी हातामध्ये बॉल पडतो ना त्या कॅचला कॅच ड्रॉपच मानलं जातं. संधी आली होती आणि कॅच ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान वळूया. निरंजन पुनश्च तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर. हो 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 हो, वाट बोल काय चेंडू हाताळला यावेळेला. पूर्णतः तयार होते अतुल, परंतु अतुलला पूर्णतः या चेंडूवरती सरप्राईज केलं. षटक संपल्याने धावा स्कोर कार्ड वरती 5. 71ची गरज आहे प्रीतम. थोडस प्रेशर बॅटिंग टीमकडे कन्वर्ट झाले का? 5 धावा झालेल्या आहेत आणि डेफिनेटली जिथे 5 ओव्हर अजून 71 धावेची गरज आहे आणि पॉवर प्लेचे 2 षटक खूप महत्वाचे असतील. अगदी राकेश प्रभू गोलंदाजीसाठी येत असताना 2 राकेश प्रभूचे षटक आणि 2 निरंजन गरजचे षटक हे महत्वपूर्ण ठरतील फिल्डिंग टीमसाठी. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जितक्या जास्त धावा आणता येतील त्या आणण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु समोरच्या टीम कडे देखील एक ताकदवान फलंदाजी आहे, जिथून मात्र मोठे हिट येतील यात वाद नाही. परंतु आतापर्यंत बघितलंय 70 प्लस धावा जर होत आहेत तर चेस झालेला नाहीये. वळूया आपण राकेश प्रभू. आणखीन एक दर्जेदार गोलंदाज आहे, टेनिस क्रिकेट विश्वातील एक मातब्बर ऑलराऊंडर. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळणार आहे. समोर आहे ते किरण जाधव. पहिल्या चेंडूला मिस्तान शॉट खेळला गेल्यात. ऑन द बॉल येतोय खेळाडू. एस्नो टेकन. किरणच्या खेळीला लागतोय पूर्णविराम, फुल स्टॉप. विकेट गिरता हुआ, म्युझिक प्ले होता हुआ एसटी से. थँक्यू. मनोज राऊत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. लेफ्टी बॅटर आहेत. एक चांगले बॅटर म्हणून याही फलंदाजानं अनेक वर्ष टेनिस क्रिकेट गाजवलेलं आहे. समोर राकेश प्रभू आहेत.
आता मात्र ऑन साइडला प्रोटेक्शन कसं दिलं जाईल हेही बघणं गरजेचं आहे. ऑन साइडला मात्र प्रोटेक्शन देताना मनोज आपण बघताय स्ट्राईक वरती आहे. 7 चेंडू 2 गडी बाद 5 धाबा, येणारे 29 चेंडू 71 धावांचं इक्वेशन अजूनही शेष आहे. ओसर प्रीमियर लीग आपण अच्छा दुसऱ्या दिवसामध्ये पोहोचलोय. एक कारबा चल पड़ा था और आज का दूसरा दिन है. एक काफी खूबसूरत एटमॉस्फेयर है और इस बीच एक मशहूर मारूफ गेंदबाज कहा जाता है जिन्हें राकेश प्रभु गेंदबाजी मार्ग पर इस बार हल्का सा फ्लाइट दी थी, चेंज ऑफ द पेज जिसे कहते हैं, ऑफ स्टंप के बाहर अब खाली रिलीज किया था. उन्हें पता है बैट के बल्लेबाज है, एकदम हवा उनके लिए कारगर है, सुटेबल ग्राउंड नजर आता हुआ. इनके लिए जो गेंदबाजी है वो काफी अच्छी रखनी होगी, उसी दिशा में गेंदबाजी. इस पे अगली गेंद, इस बार स्लॉट में गेंद थी, क्या तोड़ने में कामयाबी नहीं मिलेगी. अच्छी फील्डिंग वहां पर. डिप कॉर्नर के खिलाड़ी लगभग मिड विकेट तक आए थे और जिस तरह से फील्ड उन्होंने की है काबिल तारीफ. अद्भुत फील्डिंग का नजराना पेश किया. 2 रन बचाए, 2 से स्कोर आगे बढ़ेगा और पोहोचता हुआ इस समय 7. प्रीतम काय म्हणाल, 7 धावा झालेल्या, चांगले एफर्ट देत आहेत, गोलंदाजी टप्प्यावरती आहे, नियंत्रण ठेवलेलं आहे, फलंदाजांना फ्रीडम देत नाही शॉट खेळण्यासाठी. यस, पॉवर प्लेचा विचार केला तर गोलंदाज आपल्या बाजूने लावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थाने 2 मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळालं जिथे मात्र पॉवर प्ले आपल्या बाजूने गोलंदाज लावताना दिसले. ती दोन्ही मॅच आणि दोन्ही वेळेस टीम पाहायला मिळते सरकार 11. पहिल्या मॅचला देखील 90 धावा 2 ओव्हरमध्ये. आताच्या मॅचला मला तर 10 बॉल फेकून झालेत आणि 7च धावा खर्च केल्यात. 2 झटके देखील दिलेत. आपण बघतायत चांगली गोलंदाजी राकेश कडनं, जी अपेक्षा आहे सरकार 11ला, ते अपेक्षेची पूर्ती करताना आपण राकेश प्रभू यांना बघतोय. पुढील चेंडू समोर मनोज राऊत, हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्यांची ख्याती आहे. वेग वेग आणि वेग इथे आपल्याला बघायला मिळतोय. आणि प्रीतम, तुम्ही कॉमेंट्री क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी करतायत आणि आम्हाला ऐकू येत आहे की तुम्ही बेस्ट बॉलरचा अवॉर्ड सुद्धा जिंकलाय, मॅन ऑफ द सिरीज सुद्धा तुमच्या नावावरती आहेत. तर तुम्ही तो जो वेळ काढतायत त्याबद्दल आम्हाला सविस्तर ऐकून घ्यायला आवडेल, परंतु या षटकानंतर जेव्हा ब्रेक असेल तेव्हा तुर्ताच आपण मॅचकडे वळणार आहोत. राकेश प्रभू चांगली गोलंदाजी हाताळताना ओहो, चांगला चेंडू आहे, डॉट बॉल. तर आपण वळणार आहोत प्रीतमकडे. मॅन ऑफ द सिरीज जेव्हा तुम्ही ॲज अ क्रिकेटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये जातायत, एखादी स्पर्धा खेळतायत, मॅन ऑफ द सिरीज जेव्हा तुम्हाला मिळते तेव्हा कसं फील करतात हे ऐकायला आमच्या प्रेक्षकांना आवडेल. प्लेयर कोणताही असो, माझंच उदाहरण नाही, मॅन ऑफ द सिरीज तर मोठी गोष्ट आहे. एखादी मॅच जरी विजयी केली ना एखाद्या प्लेअरने आपल्या एफर्टने, तरी देखील त्याला आनंद होतो. संजू सॅमसनला आपण बघितलं, चान्स भेटत नव्हता, संधी दिली आणि त्याने संधीचं सोनं केलं. विराट कोहलीचा जो रेकॉर्ड होता इतक्या वर्षाचा तो त्याने मोडून काढला. पाठलाग करताना सर्वात जास्त धावा त्याच्या होत्या आणि 90च्या प्लस धावा केला. आणि त्यानंतर त्याचं सेलिब्रेशन आपण बघितलं असेल, त्याने तिन्ही देवाला पाया पडल्या आणि त्यानंतर आपण बघू शकतात. परंतु त्याने इस्लाम धर्माला देखील पाया पडल्या आणि ख्रिश्चनचा देखील केला आणि हिंदू धर्माचा देखील पाया पडला. आपण लक्षपूर्वक पहा, त्यांनी अगदी तिन्ही देवाला पाया पडल्या आणि अभिवादन केलं की ही संधी मिळाली. कारण की रिंकू सिंग, मला तर वाटतं त्यांचे वडील जिथे निधन पावले आणि त्यानंतर त्याला संधी मिळाली. वळूया आपण मॅचकडे. पुढील चेंडू हो, जास्त कट केलाय, परंतु तेवढ्याच ताकदीचा फटका इथे मात्र एक्झिक्यूट केलाय आणि येतोय षटकार. धावसंख्या 6ने फ्लाय झाले आणि पोहोचते ती म्हणजेच 13 वरती. प्रीतम यांचं शॉर्टकट मध्ये म्हणणं होतं की तुम्ही मॅन ऑफ द सिरीज किंवा उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज व्हा, मनाला खूप आनंद होतो आणि ती आठवणी आपण फोटोच्या माध्यमातून साठवून ठेवतो, जसं अनेक जण ठेवतायत त्याच पद्धतीने आपण बघतायत. गोल्डन मेमरीज बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. अजित सर, आता फोटो काढण्याची गरज नाहीये. युट्यूब लाईव्ह स्पर्धा अगदी युट्यूबला सर्च करा, तुम्हाला पाहायला मिळणार की कोणी काय केलंय. आधीच्या काळात काय होतायचं की एखादा खेळाडू मात्र फसवायचा देखील की मी असं केलं, मी तसं केलं, कारण की तेव्हा युट्यूब नसायचं. आता तुम्हाला जर बघायला गेलं तर युट्यूब समोर आहे आणि युट्यूबवर सर्व कळते की कोणी काय केलेलं आहे. आणि हा खेळ देखील आपण बघू शकतात. अगदी एक स्पर्धा जी आहे सीझनची, पीटीडीच्या मैदानावर मॅच होती. अंडर 16 या अंडर 17 ची होती
आणि 20 ओव्हरची मॅच. समोरची टीम अजित सर 6 रनावर ऑलआउट झाली आणि त्यानंतर सेकंड इनिंग खेळताना एकही बॉल न टाकता समोरची टीम विन झाली. म्हणजे पहिलाच बॉल नो आणि 6. विचार करा. हा देखील खेळ आहे आणि जर आपण कोणाला सांगितलं विश्वास पटणार नाही. परंतु यस अजित सर तिकडे कॉमेंट्रीला होते, परंतु जर कोणाला आपण शब्दाने सांगितलं तर विश्वास पटणार नाही. स्पायडर प्रीमियर लीग. परंतु असं सांगायला गेलं तर काय, परंतु ती लाईव्ह होती, आपण सांगू शकतो. तुम्ही युट्यूबला ती मॅच बघू शकतात की समोरची टीम 6 रनावर गारद आणि एकही बॉल न टाकता मॅच विन. चला बघूया आपण मॅच कडे. षटकार आलाय, चांगली बॅटिंग बघायला मिळते अतुल कडनं. की निरंजनच्या पहिल्या चेंडूवरती षटकार. पुढील चेंडू थोडा खोलवर हाताळला गेलाय. चेंज ऑफ द पेस होता, थोडस पुढे खेळवला, परंतु तेवढेच सक्षम होते तिथे अतुल. डिफेन्स चांगला बघायला मिळाला. धावसंख्या पोहोचते ती 1-4. 14 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 76चं टार्गेट आहे. प्रीतम काय म्हणाल, 76चं टार्गेट सेट करताना पहिल्या काही चेंडूवरती किंवा 14 चेंडू झालेले आहेत एकंदरीत, त्यामध्ये थोडासा अंकुश ठेवलेला आहे, हात खोलू देत नाहीयेत गोलंदाज. येस तेवढ्या ताकदीचे गोलंदाज देखील आहेत ना. उगीच इतका वर्ष क्रिकेट खेळलेला नाहीये निरंजन गरत म्हणा. आज 40+, 46, 47 वय वर्ष आहे आणि आजही मात्र ती दमखम आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये आणि ते दाखवत असताना. त्याचप्रमाणे राकेश प्रभू चर्चेचा खेळाडू, ज्याप्रमाणे आमचे दीपक भाऊ साथी समालोचक सांगतात की ऍक्सिडेंट झाला नसता तर एखादा IPL मध्ये देखील खेळताना दिसला असता. ओव्हर पिच बॉल मनोज राऊत देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आपला ट्रेडमार्क ओव्हर पिच बॉलला फेकून दिला मिड विकेटला. षटकार 6 धावा. मी पहिलेच म्हटलं या मॅच मध्ये चढ उतार आपल्याला पाहायला मिळणार. षटकारानंतर स्कोरबोर्डचा विचार केला तर 20 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही मात्र 56 धाब्याची गरज आहे. येणारे चेंडूचा विचार केला तर चेंडू बाकी आहेत 21. 21 बॉल आणि 56 धाबा. षटकाराला अजित सर आणि डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईकवर पुन्हा एकदा. थोडासा ओरपिच होता आणि मनोज चांगला शॉर्ट सिलेक्शन दाखवत आहेत. इथे ऑप्शनच्या बाहेर जंटली पुश करण्यासाठी जाणला जातोय आणि तिथे बघतोय आपण एक्स्ट्रा कव्हर्सला थ्रो येतोय ऑन दी स्टंप. गुड थ्रो आणि तेवढ्याच ताकदीचं शॉर्ट सिलेक्शन आणि तेवढ्याच ताकदीचं रनिंग बिटवीन द विकेट. म्हणजे क्रिकेटचं जे सौंदर्य वाढवलं जाते या शॉट वरती. चांगला चेंडू, चांगला ड्राईव्ह, चांगला थ्रो, चांगला गॅदर हे बघायला मिळते. धावसंख्या पोहोचते ती 22 वरती. पुढील चेंडू इथे मात्र आपण बघतायत पंच प्रेफर करतायत वॉर रूम मध्ये काय घडलं, एक्झॅक्ट वाईट चेंडू आहे की नाही चेक केलं जाईल. ही आधुनिकता आहे आपल्याकडे. कदाचित एखादा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर असताना पंचांच्या समोर थोडा आला तर मग द्विधा मनस्थिती असते तिथे आणि अशा वेळेला मात्र त्यांच्याकडे जर ऑप्शन असलं रिव्ह्यू घेण्याचं तर ते मात्र वॉर रूम मध्ये चेंडू पाठवत आहेत आणि आमचे थर्ड अंपायर राकेश या ठिकाणी राकेशजी राऊत चेक करत आहेत की काय घडले तिथे. आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. इट्स अ वाईट बॉल. 100च्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाताना आपण बघतायत आणि पोहोचले ते म्हणजेच 23 धावा. 23 झालेले आहेत. चेंडूचा विचार केला, चेंडू फेकून झालेत 4. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. थोडं महागडे षटक आतापर्यंत. ओव्हर पिच बॉलला पुन्हा एकदा फटका सजवला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. 1 बाउन्स. मात्र चेंडू अडवला जातोय. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर इथून आपण बघू शकता 24-24 स्कोर कार्डवर. अजूनही मात्र 52 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी आणि फलंदाजाचं मी कौतुक करेल की मोठा हिट नाही आला तर सिंगल डबलवर देखील भार देत आहेत. नाही गरज आहे. स्कोर कार्ड जसा पुढे जाईल आमचे स्कोरर जसे बिझी राहते तसे बघणारा सुद्धा एक चांगल्या पद्धतीने मॅच बघतो आणि खेळणाऱ्याला सुद्धा खेळताना मजा येते. कारण प्रत्येक क्षणोक्षणाला प्रयत्न करणं हे गोलंदाज आणि फलंदाजाचं कर्तव्य असतं. धावसंख्या पोहोचलंय ते म्हणजेच 25 वरती. 51ची गरज आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे असणार आहेत. 18 चेंडू 51 धावा. 17ची सरासरी तुम्हाला मेंटेन करावी लागणार आणि वारा अचानक थांबवून गेलाय. साथीने मात्र खेळताना थोडा धाबा देखील येत होता, परंतु इकडे वाडा थांबलेला. परंतु हरकत नाही, टेनिस बॉल फेअर बॉल आहे, टणक बॉल आहे. इथे मात्र आपण वाराच्या अगेन्स्ट देखील षटकार जाताना पाहिलेत. 17च्या सरासरीने 18 बॉल आणि 51 धावेची गरज. राकेश प्रभू गोलंदाजी मार्कवर येत असताना
यानंतर होणारी नेक्स्ट मॅच, या मॅच मधला विनर आणि त्यांच्या विपक्ष बिरसा मुंडा खैरापाडा टीम आपल्याला पाहायला मिळणार. जी वाट बघते आमचे विपक्ष कोण येणार. प्रीतमजी, तुम्ही म्हटलं वारा थांबलाय आणि पूर्णश वारा चालू झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. कुठेतरी तुम्ही म्हटलं वारा थांबला आणि त्याला थोडासा राग आला की काय सांगतो मला वाटलंय. तर 18 मध्ये 51 ची गरज आहे. राकेश प्रभू वैयक्तिक दुसऱ्या सामन्याचं चौथं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळत आहेत. फील्ड व्ह्यूवरचना जर आपण बघितली, रिव्हर्स साठी एक डीप गलीला खेळाडू लावला गेलाय. समोर लॉंग ऑफला आपण बघतोय स्वीपर कव्हर्स मध्ये खेळाडू आहे. 30 यार्ड सर्कल आपण बघितलं तर शॉर्ट कव्हर पॉईंट आपल्याला बघायला मिळतोय. शॉर्ट सिली पॉईंट, त्याच्यानंतर थर्डमॅन आहे. लेग गली आपल्याला भावेश बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू घेऊन तयार. उलटा चेंडू थोडेसे सफल झाले आणि चेंडूला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर खेळला गेलाय. फाईन लेग मधनं चेंडू जाईल सीमा पार चौकार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे मास्टर. अगदी पहिल्याच बॉलवर चौकार आला आणि या चौकाराची गरज होती. जिथे मात्र आपण बघू शकतात गोलंदाजी थोडी धारदार होत होती, परंतु मागच्या षटकामध्ये धाबा देखील आल्या आणि 29 धाब्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय. 47 पाहिजे जिंकण्यासाठी. 17 बॉल मध्ये राकेश प्रभू 47 टू विन. अगदी 17 बॉल रिमेनिंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्लोवर बॉल चांगलं पिक केलंय. पॉईंटच्या भागामध्ये खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं फील्ड करत असताना, कारण की थोडं डिफिकल्ट आहे तिकडे फिल्डिंग करणं. अगदी यावेळेस आपण बघू शकता 2 धाबा पूर्ण केल्या. 2 धाब्याने स्कोरबोर्डचा विचार केला. 31 स्कोर कार्डवर. चांगली सुरुवात चौथ्या ओव्हरची अजित सर. थोडं नाही, भरपूर डिफिकल्ट आहे तिथे, परंतु 2 धाबा वाचवलेल्या आहेत. संघातील अप्रतिम ऍथलीट खेळाडू हा 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतो आणि त्याने दाखवून दिले. पॉवर पॉईंट मधला खेळाडू उत्कृष्ट स्टॉप. पुढील चेंडू इथे फॅन्सी शॉट, फटका बसलाय आणि फलंदाज अतुल आपण बघतायत माघारी परतताना. शॉट सिलेक्शन चांगलं होतं, मिडल करू शकलेले नाही आणि माघारी परतताना अतुल. आपण जाऊया डीजे कडे आणि तदनंतर येऊया मॅच कडे. थँक्यू संदीप. संदीप धोडी येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये ज्यांनी एक जबरदस्त नॉक खेळले होते, गेम चेंजर इनिंग ज्याला आपण म्हणतो. 5 मध्ये 28, 4 उत्तुंग षटकार, 1 चौकार. आणि आता त्यांच्या पाठीराख्यांकडनं थोड्याशा अपेक्षा त्यांच्या वाढलेल्या आहेत. इथून जर त्यांची तशी अफलातून बॅटिंग झाली, इथून जो मोमेंटमने ते बॅटिंग करत होते त्या मोमेंटमने या ठिकाणी बॅटिंग केली तर मात्र मॅच कुठल्याही दिशेने जाऊ शकते. समोर राकेश आहेत. धावा 7 आपल्याला बघायला मिळतात 29 वरती, 31 वरती. येणारे चेंडू तुमच्याकडे ते 15. पुढील चेंडू यावेळेला चेंज ऑफ द पेस. गतीला थोडंसं परिवर्तन केलं राकेशनं. सिंगल घेतलं, स्ट्राईक रोटेट केले. धावसंख्या 32 वरती पोहोचते. 44 ची गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ शेष आहे. काय वाटते प्रीतमजी तुम्हाला? 14-44 मनोज आणि संदीपची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि त्यानंतरचा विचार केला तर इथून अजूनही बनवू शकतात मॅच, परंतु आतापर्यंत जो खेळ बघितलाय ना, गेले 2 दिवसाचा खेळ बघतोय. प्रत्येक मॅचेस 2-2 ओव्हर मध्ये 40 येतात आणि त्यानंतर एका ओव्हर मध्ये 25, 26, 27 अशा पाहायला भेटत आहेत. मी पहिलेच म्हटलं 70च्या वर झालेल्या धावा चेस झालेल्या नाहीयेत आणि ही मॅच देखील आतापर्यंत मजबूत पकड आहे या मॅचवर फिल्डिंग टीमची. राकेश प्रभू राव द विकेट. समोर मनोज. हो, चांगला फटका. कालची बॅटिंगची थोडी आठवण करून दिली. बरेचसे असे फटके न्यूझीलंडच्या प्लेअरने खेळले आणि षटकार चौकार पाहायला मिळाले आणि इथे मात्र मनोजच्या बॅट मधून येतोय चौकार. 4. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला
36 स्कोर कार्डवर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत आणि 40 धाब्याची गरज आहे. 13 चेंडू 40 धाबा. आजची सेकंड सेमीफायनल T20 वर्ल्ड कप भारत बनाम इंग्लंड. लगातार तिसऱ्यांदा आमने सामने T20 वर्ल्ड कप. 2022 मध्ये इंग्लंडने पराभूत केलं होतं टीम इंडियाला. 2024 मध्ये पराभूत केलं होतं भारत संघाने इंग्लंड संघाला. 2026 मध्ये काय होणार? एज लागलंय परंतु डोक्यावरून काही करू शकत नाही. नशिबाची साथ. यावेळेस मात्र बॅटिंग टीमच्या बाजूने, मनोजच्या बाजूने शेवटच्या 2 बॉलवर दोन्ही चौकार आलेत. आता 12 बॉल 36 ची गरज आहे. अगदी बघायला गेलं तर आता नवीन 2 गोलंदाज असतील. टेन्शन फिल्डिंग टीम वर देखील आहे. अजय सर. थँक्यू. 12 मध्ये 36 बनवायचे आहेत. 18ची सरासरी मेंटेन करावी लागेल. एका बाजूने जर आपण बघतोय तर मनोजने 2 चेंडूवरती 2 चौकार मारत ची इनिंग तो खेळला गेलाय किंवा निरंजनच्या अगेन जो षटकार खेळला गेला तदनंतर जो आत्मविश्वास त्याच्याकडे बिल्ड झालाय त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती या मॅच ला एका चांगल्या स्थितीमध्ये तो घेऊन गेलाय. टीम मिटिंग सुरू आहे. कुठल्या गोलंदाजाला इथे प्राचारण केलं जाईल डेथ ओव्हरमध्ये. भरपूर इम्पॉर्टंट असं 6 चेंडू असतील हे. या 6 चेंडूमध्ये जर गोलंदाजानं कंजूसी केली तर शेवटच्या षटकामध्ये फलंदाजाकडे प्रेशर कन्वर्ट होईल आणि इथून जर धावा आल्या तर मॅच दोलायमान स्थितीमध्ये बघायला मिळेल. जर तर आहे क्रिकेटमध्ये, परंतु दोन्ही संघाचे खेळाडू आपलं 100% योगदान देण्याचा प्रयत्न या महत्वाच्या मॅच मध्ये करणार आहेत. इथून झालेली चूक तुम्हाला या स्पर्धेतून माघारी घेऊन जाणार आहे. इथून तुम्ही जर चांगले खेळलात तर तुम्ही वलंकित राहणार आहेत. चर्चेमधलं तुमचं नाव राहणार आहे आणि इथून जर तुमच्या हातून मोठी चूक झाली तर मात्र तुम्हाला जावं लागेल या स्पर्धेच्या बाहेर. त्यासाठी एक महत्वाची मॅच, महत्वाचे 12 चेंडू आपण बघतोय. समोर गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत केविन राठोड. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 12 मध्ये 36, 18ची सरासरी मेंटेन करायची आहे. प्रत्येक चेंडूवरती 3 धावे लक्ष असणार आहे. एक डॉट बॉल गेला म्हणजे 3 धावा तुमच्यावरती थोड्याशा हॅपी होताना बघायला मिळणार आहेत. परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट. तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. तो आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. एक जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा, पैसा वसूल मॅच. केविन गोलंदाजी ट्रॅकवर समोर आहेत ते मिस्टर संदीप. पहिला चेंडू हो, यावेळेला शपलून खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आलाय. आता येणारे चेंडू आहे ते 11-36 असं इक्वेशन आहे. काय म्हणाल प्रीतम? यस, खऱ्या अर्थाने मात्र दबाव असेल टीमवर देखील, कारण की खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे. परंतु दबावाला दूर ठेवून आपलं कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न होणार आणि पहिला बॉल डॉट आल्यावर थोडं मात्र विश्वास आता वाढला असेल, जिथे मात्र कॉन्फिडन्सला बूस्ट करण्याचं काम करतोय. हा पहिला डॉट बॉल चांगला गोलंदाज आहे. PPL 4 पास्टर प्रीमियर लीग 4 बेस्ट बॉलर त्याने घेतलं होतं आणि त्याला इंट्रोड्यूस केलाय. यावेळेस मात्र ओव्हर पिच बॉल, प्रॉपर टायमिंग नाही झाला. मिड विकेट रिजनला सिंगल आहे. एक धाव. अगदी युवा खेळाडू, एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. BPL सीझन 2 आपल्याला पाहायला मिळते. एक बाजूला सरकार बेटेगाव, दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते नीरज पॅटर्न. 10 बॉल 35. आता मात्र डाव्या हाताचा फलंदाज समोर आहे. मनोज आहे आणि मनोज यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. एकोणीस वरती ते खेळतायत. बघूया, समोर केविन आहेत. पुढील चेंडू घेऊन दाखल होताना टॉस होता, गॅप शोधण्याच्या तयारीमध्ये आणि चेंडू जातोय वेगानं सरळ टस्क्युअर मधनं सीमा रेषेच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार आहे. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि 45 वरती पोहोचलेली आहे. आता येणारी चेंडू तुमच्याकडे 9 आहे. बघायचं आहे 9 मध्ये बनवायचे त्या 9 चेंडू 31 धावा.
म्हणजे सर बघायला गेलं तर पहिल्या 3 बॉल कुठे ना कुठे गोलंदाज विन झाला आहे, 5 दिलेत. अजून 5 दिले. लाचेवरीत 21 थोडी मोठी मॅच राहील, परंतु त्याच्याहून कमी देण्याचा प्रयत्न केला जाईल. लाचेवरीत 25-26 राहिला म्हणजे भरपूर दबाव असतील. पण डाव्या हाताचा फलंदाज आला, मी बोलला थोडं लाईन चेंज करावी लागते आणि तेच झालं, फुल टच मिळाला. प्रयत्न हे प्रत्येक जण करणार आहे आणि नेहमी म्हटलं जातं प्रयत्न हे असं रत्न आहे जे ईश्वराईपेक्षा श्रेष्ठ आहे. त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ते एका बाजूने महेश राऊत यांचा एफर्ट तो लावतोय, त्याचा अनुभव तो लावतोय आणि दुसऱ्या बाजूने केविन तयार आहे आपली लेथ लाईन शोधण्याच्या प्रयत्नामध्ये चांगली गोलंदाजी करताना. आणि ते स्लॉटमध्ये चेंडू आहे, जातोय सरळ, मिड विकेटच्या डोक्यावरनं येतोय भव्य षटकार. आता 8 चेंडू आणि 25चं इक्वेशन राहणार आहे. 50 अप, 51 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. आता प्रश्न निर्माण भरपूर होत आहेत प्रीतम, कारण मनोज राऊत आहेत, आपण बघतायत मनोज या ठिकाणी खूप चांगली बॅटिंग करताना षटकार आलाय. आता 25ची गरज आहे आणि 8 चेंडू आहेत. काय म्हणाल इथे? ज्याप्रमाणे सुरुवात केली होती केविनने डॉट आला होता, सिंगल लावले ते 2 बॉल मात्र व्यवस्थित हाताळले, परंतु डाव्या हाताचा फलंदाज समोर आल्यानंतर कारण की गोलंदाजाचा गोलंदाजी मार्ग देखील चेंज होतो आणि त्यानंतर मात्र त्याला लाईन लेत आणि बरोबर मात्र खाता जो आहे जो अँगल बनतो त्याचा ऑफसाईडला राईटी बॅट्समध्ये, तो लेफ्ट साईडच्या फलंदाजाला बनत नाहीये. ओव्हरपिच बॉल मिळाला आणि षटकार घेतला, परंतु अजूनही मॅच 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 25 हा बॉल महत्वपूर्ण असेल. विकेट आला तर कमबॅक पूर्णपणे होईल. स्लोवर बॉल, चांगला फटका कव्हरच्या ठिकाणी, इथून मात्र 1 तर नक्की मिळणार. मला कळत नाही की फुलटस मिळाला तर पाहिजे तिथे खेळू शकला असता, पण मनोजचा इथे इंटेन्स ऑफ साईडला पाठवलं चेंडूला. 1 धाव मिळाली. मी मला नशिबाची साथ मिळाली गोलंदाजाला आणि फिल्डिंग टीमला. 7-24 हा बॉल अगदी महत्वाचा. 7-24 ची गरज आहे मॅच मध्ये. प्रत्येक चेंडू नंतर थोडस इक्वेशन चेंज होते. 7 बॉल रिमेनिंग अँड 24 रन रिक्वायर्ड टू विन एस अ बॅटल. द्वंद्व आपण मैदानाच्या आतमध्ये बघताना अनेक चढउतार आपण बघतोय, अनेक गोलंदाज असेल फलंदाज असेल यांची स्ट्रॅटेजी आपण बघतोय, त्याची आक्रमकता, त्यांचं संयम मधलं जे दोलायमान परिस्थिती आहे, जो समन्वय आहे तो आपण इथून रीड करतोय. केविन तयार होत आहेत. यावेळेला मोठा शॉट करण्याचा प्रयत्न. संदीप नाराज असतील कारण त्यांच्या बॅटमधनं एकही भव्य मोठा शॉट आलेला नाहीये. केविन यांची गोलंदाजी चांगली राहिली, कारण जवळजवळ जर आपण बघितलं तर 12 मध्ये 36ची गरज असताना आता 24 झाल्यात, म्हणजे 12 त्याने दिलेले आहेत. आता तुम्हाला 6 मध्ये 4 षटकार बनवायचे आहेत आणि त्यासाठी मात्र एका बाजूने मनोज तयार असणार आहे की कशा पद्धतीने आपला इंटेंट क्लिअर करायचा आहे, आपला इम्पॅक्ट कसा दाखवायचा आहे, इथून आगाज कसा करायचा आहे अंतिम षटकामध्ये, आणि तिथून जे गोलंदाज असतील ते विचार करत असतील. मला चांगले 2 चेंडू जर हाताळता आले तर या मॅच मध्ये मी खऱ्या अर्थाने वर्चस्व गाजवेन. लोकल बॉय, घरचं मैदान आणि घरचा खेळाडू इंट्रोड्यूस केलाय मॅन फ्रॉम बेटेगाव अभिजित. 6 गेंदों में 24 आणि मनोज यांनी या अगोदर अशी कारनामे केलेले आहेत या मैदानावर. 6 बॉल 24 पाहिजे असताना 4 लगातार षटकार खेचलेत, परंतु निलेश पाटील टीमसाठी हे मैदानाचा विचार केला. PTPL ची स्पर्धा होती, राकेश प्रभू ऍज अ आयकॉन त्यांचे खेळाडू होते आणि 18 बॉल 19 त्या धावा त्यांना बनल्या नव्हत्या, अगदी टेनिस बॉल, आणि त्यावर मात्र विश्वास बसला नव्हता. ती मॅच गमावली. ती मुसद्दिकचे खूप चांगले 2 ओव्हर पाहायला मिळाले होते आणि त्या संघाने फायनल देखील जिंकली होती. परंतु बघूया 6 बॉल 24 धावेची गरज. अभिजित आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्राईकला मनोज आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे जाडू. नो स्ट्राईकला संदीप धोडी. अगदी थोडा स्पीडअप ठेवा, फायनल अजून 1 मॅच बाकी आहे. यानंतर विनंती असेल उत्सव कोती यांना की आपण या. व्हेरी फर्स्ट बॉल टाकला जाईल. 6वी ओव्हर. फुलटस होता बॉल, लोवर फुलटस मिळाला, सिंगल साठी मना केला आणि इकडे मात्र डॉट बॉलने सुरुवात केलंय अभिजितने. 5-24 ची गरज, 4 षटकाराची गरज आहे. अगदी आपण बघू शकता स्ट्राईक स्वतःकडे ठेवतो, कारण की चांगली इनिंग खेळले, परंतु फिनिश करता येईल का मॅचला? आता मोठी मॅच राहिलेली आहे. पर्सेंटेजचा विचार केला तर 95-5 असं म्हणायला हरकत नाही.
गुड बॉल अप्रतिम. कारण की घरचं मैदान आणि रोजची नजर, रोजचा सराव, वेळ देखील सरावाचा झालेला आहे. आणि अभ्यास मात्र अगदी बॅटच्या समोरून चेंडूला वळवलंय. अजित सर, 2 बॉलवर गोलंदाज हवी, 4 मध्ये 4 षटकाराची गरज. चांगल्या लेंथ लाईन गोलंदाजी बघायला मिळत आहे. मागून ज्या पद्धतीने राकेश प्रभू त्यांना सांगतायत की चेंडू कुठे ठेवायचा तुम्हाला, त्याहीपेक्षा अभिजित घरच्या मैदानावरती होम ग्राउंड, होम क्राऊड हा बघायला मिळत आहे. आणि तिथे मात्र आता त्याला 4 मधला एक चांगला चेंडू हाताळणं गरजेचं आहे. बघूया पुढील चेंडू. आणि इथे औपचारिकता शेष आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आता येणारे 3 चेंडूमध्ये 24 धावा, म्हणजे लिगल चेंडू जर हाताळले गेले तर विजय हा दृष्टिक्षेपाच्या आड आहे. परंतु क्रिकेटमध्ये आपण अनेक कारणामे बघतोय, खूप चांगल्या पद्धतीने ट्विस्ट आपल्याला अनेक बघायला मिळालेले आहेत. तर येणारे चेंडू तुमच्याकडे 3 मध्ये बनवायचे ते 24. मनोज यांचे प्रयत्न खूप चांगले राहिले. एखाद्या फलंदाजाने जर त्याला चांगली साथ दिली असती तर पिक्चर खूप वेगळा असू शकला असता. 1 मॅन आर्मी प्रमाणे एकटा खूप चांगल्या पद्धतीने त्याने द्वंद्व केलं, प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु जेव्हा 70 प्लसचं टार्गेट असतं तेव्हा कुठेतरी 2 फलंदाजांना एक चांगली खेळी साकारणं गरजेचं असतं. डाऊन द ग्राउंड खेळतायत, औपचारिकता शेष आहे, त्यांना माहिती आहे देऊया आपण संधी पेना संधी. आता 23 ची गरज येणार आहे 2 चेंडूमध्ये. उत्सव या आपण टॉस साठी लगेचच आपण टॉस करणार आहोत. 2 चेंडू 23 ची गरज. अप्रतिम मॅच फील्ड आपल्याला बघायला मिळते. अनेक बघूया पुढील चेंडू. हो, याही वेळेला आपण बघतायत अभिजित घरच्या मैदानावरती खूप चांगली गोलंदाजी करताना दिसलाय. संकट काळामध्ये त्याला चेंडू दिला आणि त्या चेंडूचं खऱ्या अर्थाने यशामध्ये रूपांतर केलंय अभिजितनं. तून त्याला जो मिळणारा आत्मविश्वास आहे. मागच्या मॅच मध्ये आले होते, 3 चेंडू 6 धावा असताना ते स्ट्राईक निरंजनकडे देऊ शकले नाही. तिथे थोडेसे नाराज असतील, परंतु आता जी जिम्मेदारी दिली त्या जिम्मेदारीतून त्यांनी सिद्ध केले की कठीण काळामध्ये आम्ही आमचं 100% देऊ. औपचारिकता शेष आहे. चला कोटी या. आणि सामना किती षटकातील आयोजक लगेच सांगतील. वेळ दडवलाय, मला वाटतं 5:30 होत आहे. 6 षटकात सामना होईल की नाही सांगता येत नाही. बघा आयोजक ठरवायचं आहे. हा 6 षटकात होईल. चला या टॉसवर कोटी या. हा यस, आमचे शिवछोपूचे महेश नांगणे हे नाणेफेक करतील. चला कोटी या, घाई करा.